चला तर आज आहे गुरुचरित्राचा शेवटचा दिवस आणि आम्ही सकाळी सकाळी निघलोय. खूप छान मस्त वातावरण वाटतंय. ओके, 5:45 वाजले तरी देखील 5:30ला निघायचं होतं, परंतु 5:45 झाले. तर मग आम्हाला घरचं उरकून जे आहे तर निघण्यासाठी 5:45 झाले होते. तर सकाळी सकाळी खूप छान वॉकिंग करत करत जायला आहे ना, खूपच छान वाटलं. आणि मग किती एक 10 ते 15 मिनिटात आम्ही वॉकिंग करत केंद्रामध्ये पोहोचल्याच्या नंतरून जे आहे तर आमच्या अगोदर देखील काही बायका वाचण्यासाठी आल्या होत्या. तर पहा स्वामींचं रूप कसं दिसतंय. तर सगळं धूपदीप वगैरे सर्व अगोदरच झालं होतं आणि मग आम्ही देखील वाचायला बसलो. कारण शेवटच्या दिवशी जे आहे तर पूर्ण 9 अध्याय असतात आणि 8 वाजेपर्यंत ते वाचून झालं पाहिजे. नंतर मग भूपाळी आरती वगैरे होते आणि त्यानंतरून जे आहे तर मग स्वामी समर्थांचा अभिषेक वगैरे चालतो आणि नंतरून 10:30च्या जे आरतीला आहे तर मग मात्र नैवेद्य वगैरे दाखवावा लागतो ग्रंथाला देखील, स्वामींना देखील. म्हणून मग 8 वाजेपर्यंत जे आहे तर वाचून घ्यायचं होतं. तर मग आम्ही 8 वाजेपर्यंत ग्रंथ वगैरे वाचून घेतले आणि सर्व या ठिकाणी जे आहे तर केंद्रामध्ये जमा केल्याच्या नंतरून मग 8ची आरती सुरू होणार होती. त्यामुळे मग आम्ही थांबलो. 8ची आरती वगैरे झाली आणि त्यानंतरून इथे तुम्ही पाहू शकता स्वामींचा अभिषेक चालू झाला. तर अभिषेकसाठी तर आम्ही काही थांबणार नव्हतो, कारण आम्हाला जे आहे तर घरी जाऊन स्वयंपाक वगैरे थोडाफार करून परत रिटर्न यायचं होतं. कारण 10:30 वाजता जे आहे तर जेवढ्यांनी पारायण केले होते गुरुचरित्राचे तेवढ्यांना 10:30च्या आरतीला येणं आवश्यक होतं. कारण मग ग्रंथांना, स्वामींना नैवेद्य दाखवला जातो आणि मग येताना जे आहे तर 10:30 वाजता मग आम्ही प्रसाद वगैरे घेऊन आलो आणि आल्याच्या नंतरून तोपर्यंत जे आहे तर इथे स्वामींचा अभिषेक वगैरे सर्व काही झाला. आता हे जे शूट आहे अभिषेकाचं तर त्यावेळेस सुरुवातच झाली होती, तेव्हा आम्ही काही घरी गेलो नव्हतो. म्हणून मग त्यावेळेला मी थोडंसं शूट केलं आणि मग आम्ही गेल्याच्या नंतरून जे आहे तर अभिषेक वगैरे सर्व काही झाला. त्यांनी ताटं वगैरे सर्व काही तयार केले आणि आम्ही जे आहे तर डायरेक्ट 10:30ला मग थोडाफार स्वयंपाक वगैरे करून 10:30च्या आरतीला आलो. कारण काय आहे ना, 10:30च्या आरतीच्या नंतरून मग थोडीशी जी संध्याकाळच्या वेळेला भंडारा होता तर मग भंडाऱ्याची काही भाजी वगैरे होती, जसं पुदिना वगैरे आणि घेवडा वगैरे. तर मग ते देखील नेसायचं होतं आणि सर्वांनी जर समजा नेसलं ना सर्व बायकांनी तर मग बरं पडतं. म्हणून मग स्वयंपाक वगैरे करून मग आम्ही 10:30च्या आरतीला आलो. तर 10:30च्या आरतीला आल्याच्या नंतरून तोपर्यंत जे आहे तर इथं ताटं वगैरे सर्व काही तयार झाले होते. आम्ही अगदी वेळेला आलो आणि त्यानंतरून ताटाची जी आहे तर अशीच तिथंच मतलब थोडीशी मिरवणूक निघते आणि असं 1-2 एडे उंबराच्या झाडाला एक वेढा मारून आणि तिथंच 2 एडे असे मारून मग स्वामींच्याकडे तिकडे नैवेद्य घेऊन जातात. तर मग इथं स्वामींना परत आपलं श्रीपाद श्रीवल्लभांना, दत्तात्रेयांना, शिवपिंडीला, आपल्या ग्रंथांना सगळ्यांना मतलब नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतरून मग 10:30ची आरती सुरू होते. तर मग आरती वगैरे झाली सर्व काही व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतरून मग परत एकदा केंद्रामध्ये जाऊन आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले. तर पाहू शकता या ठिकाणी जे आहे तर अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे दाखवले गेलेले आहेत पहा. तर अगदी नैवेद्य वगैरे दाखवून त्यावरती झाकण वगैरे टाकतात पिसाचं आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतात. तर मग नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतरून मग सर्वांना प्रसाद वगैरे, आरती वगैरे झाली, प्रसाद वगैरे वाटला आणि त्यानंतरून मग आम्ही देखील थोडीशी जी हे आहे काय म्हणतात भाजी, तर ती भाजी निवडली. तर भाजीमध्ये जी आहे तर निवडायला घेवडा, पुदिना आणि कोथिंबीर आणि परत फ्लावर देखील होता. कांदे वगैरे देखील मतलब वरचे छिलके काढून ठेवायचे होते. तर सर्व काही आहे तर भरपूर बायका होत्या, त्यामुळे मग सर्वांनी थोडं थोडं करून आहे तर अगदी 15-20 मिनिटात तर भाजी सर्व काही निसून वगैरे झाली आणि मग त्यानंतरून जे आहे तर मग आम्ही परत घरी आलो. आता हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ टाकायला थोडासा लेटच झालंय. कारण काय ना, जसंच बुधवारी पुण्यतिथी झाली तसेच लगेच गुरुवारी आम्ही चालल्या गेलो शिर्डीला. कारण शुक्रवारच्या दिवशी माझ्या मुलीचा पेपर होता, त्यामुळे मग आम्ही गुरुवारीच 4 वाजता चालल्या गेलो आणि मग शुक्रवारी यायला जे आहे तर तिकडनं यायला भरपूर उशीर झाला होता, 5-5:30 झाले होते. त्यामुळे मग व्हिडिओ काय टाकण्यात आला नाही.
तर मग भाजी वगैरे नेसून जेव्हा आम्ही घरी आलो त्यावेळेस मग जेवण वगैरे करून आराम केला आणि त्यानंतरून संध्याकाळी परत आम्ही 6 वाजता केंद्रामध्ये गेलो, कारण संध्याकाळी जी आहे तर भंडारा होता, महाप्रसाद होता आणि मग आम्ही आरती वगैरे झाली, सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि परत आम्ही मग 8:15 घरी आलो. तर मग त्याच्यानंतरून जे आहे तर पुढच्या दुसऱ्या दिवशी जी आहे तर आम्हाला जाण्याची तयारी देखील करायची होती शिर्डीला. तर त्यामुळे मग जरा उशीरच झाला होता झोपायला त्याला देखील. तर मग अशी तयारी वगैरे सर्व काही केली आणि त्यानंतरून आता जी पुढचा व्लॉग आहे तर तुम्हाला नक्कीच शिर्डीचा येणार आहे. आम्ही कुठे राहिलो, कसला पेपर होता, हे सर्व काही जे आहे तर कसे गेलो तर सर्व काही व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुलही समोरचा पुढचा ब्लॉग आहे तर मिस करू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.